समस्त हिंदुत्ववादी संघटना आणि राजे क्षीरसागर फाउंडेशन यांच्या वतीनं हिंदू धर्मातील पवित्र श्रावण महिन्यानिमित्त सामुदायिक उपवास सोडण्याचा श्रावण व्रतवैकल्य उपक्रम येत्या 11 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत नष्टे लॉन महावीर गार्डनजवळ कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला आहे। राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजे क्षीरसागर यांनी याबाबत माहिती दिली। या उपक्रमाच्या नियोजनासाठी आज शिवालय शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात हिंदू संघटनाची बैठक घेण्यात आली। यावेळी आमदार क्षीरसागर म्हणाले की गेल्या 12 वर्षापासून श्रावण व्रतवैकल्य उपक्रमाद्वारे हिंदू धर्माची परंपरा, सणांची महती आणि संघटनांचे कार्य सुरू असून कोल्हापुरात सुरू झालेला हा उपक्रम आता राज्यभर पोहोचलाय। भविष्यात हा उपक्रम देशव्यापी व्हावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली। कार्यक्रमाची सुरुवात सकाळी कमलाकर गिलकिले यांच्यासह कार्यकर्त्यांनी पंचगंगा नदीतून कावडीने पवित्र जल आणून श्री महादेव पिंडीस आणि छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस जलाभिषेक होणार आहे। त्यानंतर गोमाता पूजन, ध्वजवंदन, शस्त्रपूजन होईल। 11-9 दाम्पत्याच्या उपस्थितीत यज्ञास प्रारंभ होईल, ज्यांचे पौरोहित्य सुहास जोशी गुरुजी करतील। 51 महिलांकडून भारतमाता पूजन आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आरती होईल। यावेळी विविध जातीपंथातील 108 दाम्पत्य केळीच्या पानावर सात्विक भोजन घेऊन मंत्रोच्चारात आपला उपवास सोडतील। सुमारे 5000 हिंदू बांधवांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार असून एस्कॉन भजनी मंडळाचा जप आणि भजनाचा कार्यक्रम होणार आहे। कार्यक्रमस्थळी भगवान श्रीकृष्ण, भारत माता, स्वामी विवेकानंद, स्वातंत्र्यवीर सावरकर आदींच्या प्रतिकृती तसेच हिंदू धर्माचे मार्गदर्शनपर बौद्ध वाक्यांचे फलक लावले जातील। जिल्ह्यातील सर्व प्रमुख मंदिरे, 12 बलुतेदार, विविध जाती जमातीचे मान्यवर या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत। यावेळी बाबू वाघापूरकर, यादव महाराज, चंद्रकांत बराले, गजानन तोडकर, उदय भोसले, सुधीर जोशी, वंधुरकर, कमलाकर किलकिले, अशोक रामचंदानी, विक्रमसिंह जरग, सुनील सामंत, विकास जाधव, सौरभ निकम, निरंजन शिंदे, प्रसन्न शिंदे, प्रशांत पाटील, राजेंद्र तोरसकर आदी मान्यवर उपस्थित होते। समस्त हिंदू धर्म संघटन व सकल हिंदू समाजाच्या वतीनं कोल्हापूरकरांनी या धार्मिक उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।